आता पाहूया जिल्ह्यांमधल्या बातम्या। राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना 100% पगार मिळावा यासाठी नांदेडमध्ये आंदोलन। उपोषणस्थळी गिरीश महाजन येताच आंदोलकांकडून पाया पडत मागण्या पूर्ण करण्याची विनंती। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या। गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण उद्यापासून सुरू होणार। नागपूरमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची वाढ, 86 रुग्णांची नोंद। नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सतर्क। उरणच्या जैनपेटी बंदराशेजारी कृषी मालाची साठवण यंत्रणा उभारण्यात येणार। 27 एकर जमिनीवर जैनपेटी कृषी केंद्र उभारणार। पगारवाढीसाठी नाशिकमधील सिटीलिंक बस कर्मचारी आजपासून पुन्हा संपावर। 116 बसच्या फेऱ्या रद्द, सकाळपासूनच बस वाहतूक ठप्प। 30 जुलैपर्यंत नांदेडमधील गुरुद्वारा आणि विमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश। रत्नागिरी जिल्ह्यातील 8,841 शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज। मुख्यमंत्री बळीराजा योजना जाहीर। 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपधारकांना लाभ मिळणार। जखमी